पहिल्या सामन्यात 25 धावांची खेळी केली होती. म्हणजे दोन्ही खेळाडूंनी ॲज अ आयकॉन म्हणून आजच्या सत्रामध्ये जबरदस्त कामगिरी आहे. पंचांना विनंती करतो सामना चालू करा. आपण पाहतोय जमातुल मुस्तमिल मुरादपूर मोल्ला आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2022 आणि मागील आणि प्रत्येक दिवसामध्ये एकतरी लढत अशी असते डोळ्यांचं पारडं फेडणारी. आपण मागचा सामना मित्रांनो आपण पाहिला तोंडातनं घास हिसकावून घेतला होता अक्षरशः एलियन फायटरचा. आणि इथं आपण पाहिलं तर नक्कीच यंग विरुद्ध टॅलेंट लढत होती. कारण एलियन फायटर संघात एकापेक्षा एक दिग्गज खेळाडू अनुभवी खेळाडू आपण पाहिले. तर दुसऱ्या बाजूला मुरादपूर 11 सर्व नवोदित खेळाडूंचा बरणा असलेला संघ आहे. आणि टॅलेंट आपण पाहिलं तर यंग खेळाडू आहेत ते टॅलेंटवरती मात्र भारी पडतात आणि अशा प्रकारे क्वार्टर फायनल मध्ये देखील प्रवेश केला. पहिलं षटक अफवान राईट अप ओव्हर द विकेटचा सुमितसाठी. हो जबरदस्त चेंडू आहे तितकाच जबरदस्त फटका आहे ऑन ड्राईव्ह ज्याला म्हणतात अशा प्रकारचा लॉंगॉनच्या पट्ट्यात धावसंख्या मात्र 1ने खातं उघडलं जाते. सुमितचं संघाची स्थिती 5 षटकांच्या सामन्यात आपण पाहिलं तर बिनबाद 1. आणि आपण पाहिलं तर सायंकाळ सत्र उपस्थित मान्यवर क्रीडा रसिक सर्वांचं हार्दिक स्वागत धन्यवाद. आणि इथं आपण पाहिलं तर ज्या प्रकारची क्रीडा रसिक मुरादपूरची स्पर्धा म्हटली ना की मित्रांनो जबरदस्त क्रीडा रसिक आपण पाहतो. कारण जबरदस्त मैदान आहे जबरदस्त आयोजन देखील मित्रांनो आपण पाहतोय. अफवान अकुट्यापर्यंत चेंडू ओमकारच्या बॅटमधून निघालेला सुंदर फटका आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय चौकार मिळतोय आणि डीजे देखील वाजतोय. डीजे मास्टर कक्षामध्ये या स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर अर्थातच जे संघ पराभूत झालेत आणि स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आमच्या मंडळाची आठवण म्हणून त्यांना एक सन्मान चिन्ह दिलं जातं. प्रतिवर्षाप्रमाणे इलेव्हन फायटर आणि गॅलेक्सी दोन्ही संघाचे कर्णधार आपण या आपलं सन्मान चिन्ह घ्या प्लीज. इथं मात्र अनइव्हन बाउन्स आहे आणि नशीब देखील बहादुरांची साथ देतं असं म्हटलं जातं. आणि इथे आपण पाहिलं तर अचानक उसळी घेणारा चेंडू आहे. क्षेत्ररक्षका डोक्यावरून चेंडू 1 धावेसाठी. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 1 बिनबाद 7 धावसंख्या पालकर त्याला बिनबाद 6. इलेव्हन फायटर संघ कर्णधार आणि गॅलेक्सी संघ कर्णधार प्लीज विनंती करतो आपण लवकर या. सन्मान चिन्ह घेऊन जा प्लीज. आमच्या या स्पर्धेची आठवण मित्रांनो कारण प्रतिवर्षी आपला संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतो. धन्यवाद. आपलं देखील येतोची सन्मान करणं मंडळाचं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आपलं सन्मान चिन्ह घेऊन जा. अफवांचा पुढचा चेंडू हो लो फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. चेंडू सीमारेखा बार चित्र नंबर 14. यस डीजे राकेश पालंडे देखील यांचं आगमन झालं. मी विनंती करतो राकेश आपण व्यासपीठाच्या दिशेने आला. बरकत जे पाहते आपण विनंती करतो आपले शुभ असते राकेश पालंडे इलेव्हन फायटर संघाचे कर्णधार. जमातुल मुस्तमिल मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय मोहम्मदभाई पाते आणि सेक्रेटरी अर्थातच आशिकभाई हमदुले आपले शुभ असते इलेव्हन फायटर संघाचे कर्णधार अर्थातच राकेश पालंडे यांना सन्मान चिन्ह दिले जात आहे. आणि इलेव्हन फायटर गेले हो हो इथं मात्र जोरदार हो 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 इथं आपण पाहिलं तर नुसते क्रीडा खेळाडू नव्हे तर क्रीडा रसिक आणि क्रीडा व्यासपीठावर मान्यवर जर आपण पाहिलं तर सगळे दिसते हळहळलेत. कारण सुमित टेकडेचा कॅच होता आणि सुमितचं कॅच म्हणजे मॅच म्हटलं जातं मित्रांनो. आणि आपण पाहिलं तर एक नोमॅन्स लँड मध्ये गेलेला चेंडू होता आणि क्रीडा रसिक ज्या प्रकारे एक्साइट झाले होते आपल्याला वाटलं होतं की हा झेल घेतला जाईल परंतु एक धावमात्र मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 1 बिनबाद 13 धावसंख्या फलकावरती लागते. आपण पाहिलं तर स्ट्राईकवर येते ओमकार देसाई. नॉन स्ट्राईकला सुमित आपण पाहतोय. सलामीची जोडी अफवानचं षटक आतापर्यंत महागड म्हणावे लागेल. पुन्हा एकदा अफवान राईट ओव्हर द विकेटचा मार आहे. उलटा स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा हो हो सुंदर क्षेत्ररक्षण आहे. आपण पाहिलं तर तालीप मागच्या सामन्याचं हिरो आणि आजच्या दिवस तालीपसाठी अत्यंत चांगला कारण फलंदाजी चांगली केली गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षण ज्या प्रकारचं तालीपचं आपण पाहतोय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे. गॅलेक्सी कर्णधार विनंती करतो आपण देखील यायचं प्लीज विनंती करतो. गॅलेक्सी डेव्हलपर संघाचा कर्णधार आपण विनंती करतो आपण सन्मान चिन्ह घेऊन जा मित्रांनो. विनंती करतो इथे मॅच थांबवावी लागले. आपला प्रवास इथे थांबला मित्रांनो. आपण ज्या प्रकारे स्पर्धेमध्ये सहभागी झालात या स्पर्धेची शोभा देखील वाढवलीत मित्रांनो आणि धन्यवाद. चांगला खेळ देखील केलात. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय अर्थातच हसन हमदुले. आणि मागच्या सामन्यातला इतिहास आपण पाहिला तर हसनच्या एका षटकात तब्बल 5 षटकार मारले होते. अर्थातच ह्याच
इथं मात्र फलंदाज बाद हसनने कमबॅक केलंय आणि हसनने दाखवून डीजे मास्टर थांबायचंय प्लीज, डीजे मास्टर थांबायचंय प्लीज, डीजे. सेलिब्रेशन झालाय आणि हसनचा रिॲक्शन, शाहरुखचा रिॲक्शन बघण्यासारखं होतं. सुमित ढेकलेनं 5 चेंडू 5 षटकार मागच्या मॅच मध्ये लावले. आता मात्र पहिल्याच चेंडूवरती सुमितला माघारी परतवलाय, म्हणून सेलिब्रेशन अख्ख्या मुरादपूरनं काही सेलिब्रेशन केलाय. आणि अर्थातच हसनने देखील दाखवून दिले, तू शेर तो मैं सव्वा शेर, एक तेरी तो एक मेरी. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय. आणि अर्थात आशिकभाई हमदुले यांच्याकडून या विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आपण पाहिलं तर हसन हमदुले आणि मागील सामन्याचा इथेच आपण पाहिलं तर व्याजासकट बदला घेतलाय. अर्थातच सिद्दीक करणं ज्या प्रकारचं आक्रमण ह्याच हसनवर झालं होतं, 5 षटकार मारले गेले होते, इथं मात्र पहिल्याच चेंडूवरती परतावं लागतं. बॅक टू द पॅव्हेलियन आक्रमक फलंदाज बाहुबली सुमित ढेकळेला. काय जबरदस्त सुरुवात आहे हसन हमदुलीची आणि कमबॅक करणाऱ्यालाच बाजीगर देखील म्हणतात. आणि ते आपण पाहतो सुंदर गोलंदाजी आहे. इथं मात्र बॅकफुटला जाताना पाहतोय तो संघ अर्थातच रुद्र स्पोर्ट. आपण पाहतो 11 फायटर संघाचा कर्णधार राकेश पालांडे याचा देखील यथोचित सन्मान केला गेलाय. धन्यवाद मित्रांनो. आपण पाहतोय सामना क्रमांक 8 दिवसातील शेवटची लढत आहे. आणि आपण पाहिलं तर पहिल्या षटकात तब्बल आपण पाहिलं तर 13 धावा कुठल्या होत्या. हसनने मात्र फलंदाज बाद केलाय. आणि आमचे मित्र जुबेर जिंगू हे सामन्याचा आनंद आपण पाहिलं तर आमच्या यस बाबल्या जुबेर जिंगू सकाळपासून माझ्या बरोबर जोडलेले आहेत. माझा मित्र देखील आहे. त्यांना या ठिकाणी सातत्यानं प्रत्येक विकेटला हसनच्या 500 रुपयाचा पारितोषिक गावातलं जावई देखील आहे आणि त्यांना पारितोषिक या ठिकाणी लावलं आहे. कारण हसन अमदुलीच्या प्रत्येक विकेटला दुबईवरनं जुबेर जिंगू बघतोय आणि एक अंडरम मधला बेताज बादशाह आहे, त्यांना हसन अमदुले करता प्रत्येक विकेटला 500 रुपयाचा पारितोषिक लावलाय. धन्यवाद जुबेर भाई, थँक्यू व्हेरी मच. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 2, धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 14. अर्थातच आजच्या सत्रातील क्वार्टर फायनलची अंतिम आणि शेवटची लढत मित्रांनो. आणि ज्या प्रकारचा आजच्या सत्रामध्ये खेळ आपण मुरादपूर 11 संघाचा पाहिला दर्जेदार खेळ आहे. राईट ऑफ द विकेटचा मारा ओंकार देसाईसाठी. हा मात्र पुन्हा एकदा चेंडू जात आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरून, चेंडू सीमा रेखपार षटकार. चेंडू होता आणि डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून सुंदर षटकार आपण पाहतोय. अर्थात ओंकार देसाई. आणि जसं नाव तशी कामगिरी आपण ओंकारची आजच्या संपूर्ण दिवसामध्ये पाहतोय. अष्टपैलू कामगिरी ओंकारची आपण पाहतोय. आणि ते मात्र धावसंख्या षटक क्रमांक 2, धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 20, 5 षटकांची लढत आहे. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे. आणि ओंकारसाठी डीप काऊ कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. अकोट टप्प्यातला चेंडू ओंकारच्या बॅट मधून निघालेला. अर्थातच हा दंदली खंडगडी चौकार मिलिंगरन 4 तो बेडा होगा पार. यस डीजे. फलंदाजी आपण ओंकार देसाईची पाहतोय. अर्थातच जे आयकॉन खेळाडू म्हणून आपण जाऊन ओंकार आणि आपण पाहिलं तर सुमित ढेकळेला पाहतोय. मागच्या सामन्याचं चित्र आपण पाहिलं होतं. ओंकार लवकर बाद झाला होता. तदनंतर सुमितने सामन्याची सूत्र हातात घेताना 10 षटकार 4 चौकाराच्या मदतीने 20 चेंडू आणि 76 धावा कुठल्या होत्या. इथं मात्र अर्थात सुमित ढेकळे बाद झाल्यानंतर सामन्याची सूत्र आपल्या हातात घेऊन ज्या प्रकारची फलंदाजी करतोय मित्रांनो ओंकार देसाई, सुंदर फलंदाजी आहे. ओंकारच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार आपण पाहिले की तो वैयक्तिक 15 धावसंख्येवरती आणि मॅच घेऊन खेळणारा फलंदाज आहे. संकटमोचक फलंदाज म्हणून तर ह्याला मोठ्या पटलावरचा मोठा खेळाडू आहे. आणि युट्यूबच्या माध्यमातून एक दर्जेदार याचा खेळ देखील आपण पाहतो. ओंकार देसाई स्ट्राईकवर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. हसन क्रॉस बॅटने खेळण्याचा फटका होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे सुंदर कमबॅक आपण पाहतो यंग टॅलेंट हसनचं. यष्टीरक्षकाचा वेध घेताना मात्र चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 2, धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 24 धावा, 24 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. आणि इथे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत मित्रांनो आपण काय केलं ते विसरून ह्या सामन्यात चांगलं करावं लागेल, कारण जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये जाणारा आजच्या दिवसातील पहिला संघ. स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात सुंदर क्षेत्ररक्षण आहे. स्ट्राईकवर फेक होते मात्र सुंदर आणि बिटवीन द विकेट. धावसंख्या 1 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर 25 संघाचं पाव शतक पाल करते लागते. षटक क्रमांक 2 आणि नवीन फलंदाज मैदानात आपण पाहिलं तर मदन चांदे
ह्याला देखील थोडीशी बदली दिली जाते, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मित्रांनो क्रिकेटमध्ये गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांसाठी समीकरण डोकेदुखी ठरणारं असतं. आणि त्याच्याच जोरावरती सुमित बाद झाल्यानंतर आपण पाहिलं तर प्रथमच मदन चांदेला देखील बढती मिळते, कारण मदन चांदे आपल्या चिपळुणातील आपण पाहिलं तर एक पंचक्रोशीतला टायगर वंडर बॉय म्हणून ज्याला म्हटलं जातं, असा हा मदन चांदे कशा प्रकारची फलंदाजी करतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 षटकं संपतायत, 12.50च्या सरासरी धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 25 धावा. कुठेही जाऊ नका, पुन्हा येतोय परत, तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संकेत. डीजे मास्टर कॅरी ऑन. मार्कवर सज्ज होते अफवान, आणि अफवान कोट्यातील दुसरं आणि संघामार्फत त्याचं हे तिसरं षटक आहे. क्षेत्ररक्षण पांगवर जाते, अर्थात पॉवर प्लेचं षटक संपतंय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉग अप आपण पाहतोय ओमकारसाठी. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंच आमच्या दिशेने माहितात. यस सिटीचं वाईट एक्झरसाइज करावी लागते आदन दळवीला. धावसंख्या देखील 1 ने वाढते. 26 धावा फलकावरती लागत आहेत, कारण हे षटक क्रमांक 3. आणि आपण पाहिलं तर अफवान कोट्यातील दुसरं पहिलं षटक अफवानचं आपण पाहिलं तर 13 धावांचं षटक होतं. दुसरं षटक टाकलं होतं अर्थात हसनने 12 धावा दिल्या, परंतु त्याने बाद केलं होतं सुमित ढेकळेला. राईट मोहर द विकेटचा मारा असणार आहे ओमकारसाठी. पंतांच्या डाव्या बाजूने आकुट टप्प्यात चेंडू पुल केला, पेंटू सीमारेषेचा भेद घेताना आउट ऑफ द पार्क, गोईंग अँड गॉन. भेटीसाठी येतोय सह्याद्री स्पोर्ट्स क्लब आयोजित गोलफोर्ट्स क्रिकेट भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा दिनांक 1, 2, 3 फेब्रुवारी 2022 सह्याद्री क्रीडा संकुल साबर्डे. अर्थातच एक जबरदस्त स्पर्धा आहे मित्रांनो, आगळ्या वेगळ्या स्वरूपाची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये 5 जणांचा संघ असणार आहे, आणि नवीन नियम आणि नवीन रोमांच आपला अनुभवायचा असेल तर अर्थातच गोलपोस्ट क्रिकेट स्पर्धेमध्ये अवश्य सहभागी व्हा. दिनांक 1, 2, 3 फेब्रुवारी 2022. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते अफवान. राईट ओव्हर द विकेटचा मारा ओमकारसाठी. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र सुंदर चेंडू आहे. गती परिवर्तनाचा चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या लीग बाईटच्या स्वरूपात 1 ने वाढते. 33, 33 धावा. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं षटक आहे. 33 धावा फलकावरती लागत आहेत. आणि आपण पाहिलं तर आजच्या सत्रामध्ये रुद्र स्पोर्ट्स संघाने ज्या प्रकारची कामगिरी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये, आणि आयकॉन म्हणून अर्थातच ओमकार आणि डावखुरा बाहुबली अर्थातच सुमित ढेकळे यांनी ज्या प्रकारची कामगिरी केली ना मित्रांनो, अप्रतिम कामगिरी आहे. त्याला मोलाची साथ आपण पाहिली तर लोकल टॅलेंट हनी प्रुमाने असेल, राजा चव्हाणची फलंदाजी आपण पाहिली मागील सामन्यात, जो 3 चौकार 1 षटकार देखील आपण पाहिला. आणि इथं मित्रांनो पाहिलं तर कुंदन रोहिलकरची देखील फलंदाजी गोलंदाजी आपण पाहिली. इथे षटक क्रमांक 3 आहे मित्रांनो, आणि इथं मात्र गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाज अफान याची बेफान कामगिरी देखील आपण पाहिली. इथे देखील बेफान कामगिरी करावी लागेल. डावखुरा मदन स्ट्राईकवर, राऊंड विकेटचा मारा म्हणजे पंचांच्या उजव्या बाजूने. हो, मदनच्या बॅट मधून निघालेला जबरदस्त फटका आहे, आणि मदन दाखवून देतोय की चिपळूणचं टॅलेंट काय. अप्रतिम फटका. जसं गाणं आपण ऐकलं खलीबली, तशी खलबली मचवली ह्या षटकरने अर्थातच मदनने. डावखुरा फलंदाज मदनचं आक्रमण आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्कूट टप्प्यात चेंडूला अर्थातच डीप फाईन लेगच्या पट्ट्यात चेंडू अडवला देखील जातोय. धावसंख्या 1 ने वाढते. संघाची स्थिती 40-40, लॉस ऑफ 1 विकेट, प्रोग्रेस नाऊ 3rd ओव्हर. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. मदन आपण पाहिलं तर खेळतो वेगवेगळ्या षटकाराच्या मदतीने 9 या धावसंख्येवरती साथ देणारा ओमकार देसाई 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने खेळतो वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती. चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहतोय, कारण सुमित ढेकळेने 1 षटकार मारला होता, परंतु परतावं लागलं होतं, कारण बाद केलं होतं. अर्थातच हसनने बदला घेतला होता, कमबॅक केलं होतं. आणि चिपळूणचं टॅलेंट आणि यंग विरुद्ध टॅलेंट आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये यंग म्हणजे हसन जिंकतोय. हो, पुन्हा एकदा उलटा स्वरूपाचा फटका आहे. इथे मात्र फटका फसतोय, मात्र नेवमॅन स्टँड मध्ये चेंडू आहे. कारण आपण पाहिलं तर
तंजील पाते नपकरा तालिबच्या पासून हा दूरवरचा चेंडू आपण पाहतोय, अर्थात नो मॅन्स लँड आहे. धावसंख्या 1 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर 41 41 धावा फलकावरती लागतात. 41 आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 जमातुल मुस्तमिन मुरादपूर मोल्ला आयोजित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. 31 तारखेपर्यंत मित्रांनो हे क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आपण पाहणार. ऐतिहासिक आपण मुरादपूर मैदानावरती जुबेकर आणि दादरकर क्रीडा नगरीमध्ये संपन्न होणारी स्पर्धा आहे. पुन्हा एकदा दिशा बदलून गोलंदाजी असणार आहे. फुलटॉप स्वरूपाचा चेंडू आहे, कडक शॉट ज्याला म्हणतात. तर इथे मात्र कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. तालिब चेंडूवरती येतोय. धावसंख्या 1 ने म्हणते आणि 42 धावा फलकावरती लागतायत. अर्थातच चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. 3 षटकं देखील संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 42 आणि तरी 12 चेंडूंचा काही शिल्लक आहे. मी घेतो एक छोटीशी विश्रांती. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संकेत. डीजे मास्टर कॅरी ऑन. डीजे प्लीज. डीएस आपण पाहतो लॉंगॉनच्या पट्ट्यात. तदनंतर आपण पाहिलं तर आरके स्पोर्टचा एक दर्जेदार बॅनर आहे. तदनंतर आपण पाहिलं तर अर्थात टॉप 10 चा एक देखील बॅनर पडतोय. तदनंतर तिथे आपण पाहिलं तर HF बॅटरीज एक दर्जेदार बॅनर आपण पाहतोय. त्यानंतर NH फिशरीजचा बॅनर देखील आपण पाहतोय. त्यानंतर अमान कॅटर्सचा देखील बॅनर आपण पाहतोय. म्हणजे जे बॅनर्स आपण डीप स्क्वेअर लेग मिड ऑन काउ कॉर्नर डीप मिड ऑन आणि असे जे दर्जेदार बॅनर आपण पाहतोय ना, प्रत्येक बॅनरवर प्रत्येक षटकार 500 रुपये आहे. अदनान गोलंदाजी मार्कवर येतोय. एक वेगवान चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. मात्र स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू 1 धावेसाठी धावसंख्या 1 ने वाढते. संघटित स्थिती आपण पाहिली तर 43 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस न 4th ओव्हर 4थं षटक आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 43 स्ट्राईकवर येतोय. अर्थातच सलामीचा फलंदाज ओमकार देसाई खेळतो वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय ह्या ओमकार देसाईची. आज आयकॉन आणि हे लाभदायी मैदान आहे. मुलाखतीमध्ये देखील मी ओमकारला विचारलं होतं, हे मैदान तुझ्यासाठी कायम अनुकूल असं मैदान आहे आणि त्या मैदानाचा फायदा पुरेपूर घेताना ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय ओमकारची, प्रत्येक सामन्यात एफर्ट देताना आपण पाहतोय. दुसऱ्या सामन्यात फलंदाजीमध्ये अपयशी ठरला होता, परंतु गोलंदाजीमध्ये कमाल केली होती. 5 फलंदाजांना बाद केलं होतं आणि आज सिद्ध करून दाखवलं होतं की आयकॉन कसा असायला पाहिजे आणि आयकॉन म्हणून माझी काय कामगिरी आहे आणि मी काय करू शकतो. आणि दर्जेदार, कारण SP सँडी सारख्या मोठ्या संघाचा खेळाडू आहे आणि 7 समुद्रा पलीकडे म्हणजे अर्थात 10 प्लेयर मध्ये देखील त्याची कामगिरी आपण पाहिली होती. ओमकार देसाई पुन्हा एकदा चिपळूणचा सुपुत्र आहे मित्रांनो. राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा. ओमकारच्या बॅट मधून निघालेला फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू आउट ऑफ द पार. गोइंग अँड गॉन. कम ऑन डीजे. त्याचं अर्धगत शतक देखील फलकावरती लागतात. 51 धावा मित्रांनो फलकावरती लागतायत. आणि ते पण पाहिलं तर अर्थात षटक क्रमांक 4 51 धावा आणि आक्रमण केलं जातंय, कारण हे 4थं षटक आहे. आदनांच्या षटकाचं आपण पृथक्करण पाहिलं तर 1 2 6 आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत. 3 चेंडूंचा केस बाकी आहे. इथे 76 धावांचं टार्गेट सेट करण्याचं उद्दिष्ट असणार आहे, कारण फलंदाज अद्यापही एक सलामीची जोडी, सलामीचा फलंदाज बाद झाल्यानंतर ज्या प्रकारची पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहतोय मदन आणि ओमकारच्या माध्यमातून. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. स्ट्राईक एंडला फेक होते तोपर्यंत सहजरित्या 2 धावा मिळतात त्या अर्थात ओमकार आणि अर्थातच रुद्र स्पोर्टसाठी. धावसंख्या 2 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर 53 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 4 ओमकार देसाई खेळतो वैयक्तिक. अर्थात आपण पाहिलं तर 31 या धावसंख्येवरती एक जबरदस्त खेळी आपण पाहतोय. पहिल्या सामन्यात 33 धावांवरती खेळताना आपण पाहतोय ओमकारला. पहिल्या सामन्यात देखील 45 धावांची एक मॅच विनिंग खेळी आपण पाहिली होती आणि मॅन इन फॉर्म ओमकार जबरदस्त कामगिरी आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अदनान. पुढचा चेंडू राईट मोर द विकेटचा. ओहो सुंदर कमबॅक आहे. इथे मात्र कमबॅक आहे, कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. ओमकारच्या बॅटचा फ्लो आपण पाहिला तर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात, परंतु एक बीट करणारा चेंडू होता. एसटी रक्षकाला देखील थोडंसं बीट केलं जाते, मात्र चेंडू निर्धाव आहे. आणि आपण पाहिलं तर ज्या मान्यवरांचं आगमन झालंय, फिरोज सनगे, तदनंतर इरफान तांबे, आझिमबाई तांबे, निसारबाई तांबे, नईम परकार यांचं देखील यथोचित सन्मान केले जाणार, कारण त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला अत्यंत मोलाचं सहकार्य आहे मित्रांनो. अतिथी देवो भव या वाक्याचा उपयोग करून
त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जाणार. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. दरम्यान आपण पाहिलं तर चौथं षटक देखील संपत आहे. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर केवळ एक गडी बाद. धावसंख्या आपण पाहिली तर 54 धावा आणि 5व्या षटकाचा खेळ चालू होते तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संख्या. डीजे मास्तर कॅरी ऑन प्लीज. आता तुझं फसवलंय, बीट केलंय आणि एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल सरफराजची. 54 लॉस ऑफ 1 विकेट. आपण चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहतोय. मदन खेळतोय एका षटकाराच्या मदतीने 10 धावसंख्येवरती 34 धावांवरती खेळतोय अर्थातच ओमकार देसाई. हो, आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. एक धाव मिळते अर्थात ओमकारला. 55 धावा फलकावरती लागतात. शेवटचं आणि अंतिम षटक आहे मित्रांनो. मागच्या सामन्यात आपण पाहिलं तर 62 धावांचा पाठलाग करताना सामना जिंकला होता अर्थातच मुरादपूर 11 संघाने. म्हणजे धावांचा पाठलाग करताना खोलवर अशी फलंदाजी या संघाची. इथे किती धावांचं टार्गेट सेट केलं जातंय हे पाहणं गरजेचं आहे. मदन स्ट्राईकवर आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे सरफराज. पुढचा चेंडू अद्याप आपण पाहिलं तर शेवटचं आणि अंतिम षटक आहे. 4 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि डावकऱ्या मदनसाठी पण पाहिलं डीप मिड विकेटला एक खेळाडू आहे. डीप लॉंगॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. ते मात्र चेंडू हवेत आहे आणि 1 बाउन्स चौकार मात्र मिळतोय. मिलिंगे रन 4 तो बेडा होगा पार. डीजे चौकार आणि संघाची स्थिती पण पाहिली तर 59 धावा फलकावरती लागतात. शेवट आणि अंतिम षटक आहे. मदन खेळतो वैयक्तिक 14 धावसंख्येवरती एक चौकार एक षटकार आपण मदनचं पाहिला मित्रांनो. आणि हे षटक मोठा करण्याचा निर्णय असणार आहे. अर्थात शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. हो, इथं मात्र पुन्हा बीट केलंय. अप्रतिम असा चेंडू आहे. इथं आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकेटला वेग होते. मदनला परतावा लागतंय. मदन बॅक टू द पॅव्हलियन. विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. स्वर चेंडू आहे. अर्थात धावसंख्या 60 होते परंतु मदनला परतावा लागतंय. कभी खुशी कभी गम. एका बाजूला स्वर चेंडू आणि एका बाजूला मदनला परतावा लागतं. डीजे मास्टर कॅरी ऑन. धावसंख्या 60. एक अर्थातच रत्नागिरी जिल्ह्याचं एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू हनीफ रुमाली म्हणून आपण पाहतोय. मॅन इन फॉर्म सध्याच्या सीझन मध्ये 2021 आणि 22च्या सुरुवातीला हनीफ रुमानी चांगल्या प्रकारची गोलंदाजी फलंदाजी आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकवर अर्थात ओमकार. ओहो, काय जबरदस्त चेंडू आहे. वाईट यॉर्कर परफेक्ट टाकला जातोय आणि ज्या गोलंदाजाने वाईट यॉर्कर आणि गती परिवर्तनचा चेंडू व्यवस्थित हाताळलाय मित्रांनो त्याला आपण धावा रोखताना आपण पाहिले. धावसंख्या 1 वाढते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 5 61 धावा फलकावरती लागतात. 2 गडी बाद 61. स्ट्राईकवर हनीफ. गोलंदाजी मार्कवर सरफराज. पुढचा चेंडू राईट अप फॉर द विकेट. हो, इथं मात्र चेंडू पटकावला. चेंडू हवेत आहे. आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 2 क्षेत्ररक्षक आहेत आणि इथं मात्र नोमॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा चेंडू पाहतोय. धावसंख्या 2 धावा मिळत आहेत हनीफला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंडला फेक होते. ओहो,
डायरेक्ट हिट क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा झाले तेव्हा आपण फलंदाज बाद होताना पाहिले, फलंदाज बाद. शेवट आपण पाहतोय सामन्याचा. कमा एकूण 70 धावा आणि 70 धावांचं एक्झॅक्टली टार्गेट आपण पाहिलं ना मित्रांनो. 70 धावांचं टार्गेट सेट केलंय म्हणजे 14 धावांची सरासरी प्रत्येक षटकामागे आवश्यक असताना मोठं टार्गेट आहे, मोठं समीकरण आहे. आणि इथे मात्र मागाच्या सामन्यात आपण पाहिलं 62 धावांचा पाठलाग करताना चांगला विजय संपादन केला होता. आणि चलो प्लीज विनंती असेल रुद्र स्पोर्ट्स आपण लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. जे काही पपडा विनंती आणि आमच्या बंडाचा हितचिंतक अर्थात काही आपणास विनंती करतो आपले शुभ असते फिरोजजी सनगे यांचा पण यथोचित सन्मान करायचा आहे. फिरोजजी सनगे. आणि आपण पाहिलं तर आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून आपण पाहिलं तर धन्यवाद फिरोज भाई, कारण आपला मोलाचा वेळ आपण सहकार्य केलं. थँक्यू व्हेरी मच. तदनंतर आपण पाहिलं तर इरफानभाई तांबे यांचं देखील यथोचित सन्मान केले जाते. खालिदभाई पाते आपणास विनंती करतो आपल्या शुभ असते व्यासपीठावर उपस्थित मान्यवर इरफानभाई तांबे यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. आणि अर्थातच बरकतजी पावटे यांचे मेवणे अर्थातच आपण पाहिलं इरफानभाई तांबे
यांचा पण यथोचित सन्मान करायचा आहे. काही त्यानंतर आपण पाहिलं तर वसीमभाई तांबे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. वसीमभाई तांबे, गुलजार पाते आपण विनंती करतो आपल्या शुभ हस्ते वसीमभाई पाते यांचा आपण वसीमभाई तांबे तदनंतर आपण पाहिलं तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर हुसेनभाई दादरकर हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. हुसेनभाई दादरकर, फहदभाई आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हुसेनभाई दादरकर यांचा आपण यथोचित सन्मान करायचा. फहद आपणास विनंती करतो आपण हुसेनभाई दादरकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आणि आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून हजर राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा ह्या स्पर्धेच्या निमित्ताने क्रीडा रसिकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. आणि MIC फूडचे मालक आमचे मित्र वसीमभाई पाते आपणास विनंती करतो आपण देखील आपला देखील यथोचित सन्मान केला जातोय. आणि आपण पाहिलं तर यांचा यथोचित सन्मान केला जातो. काही आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय वसीमभाई पाते यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर यांच्या नंतर आपण पाहिलं तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवर इस्माइलभाई पाते आणि 5 दिवस या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर क्रिकेट प्रेमी आणि अर्थातच आमच्या प्रतिवर्षी प्रत्येक एजाज अच्छा आपण पाहिलं तर एजाज भाई यस, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी जो निर्णय दिला आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला सूचना आहेत. पंचांनी नो बॉलचा सिग्नल दिलाय म्हणजे थ्रो ऍक्शन चक गोलंदाजीचा नो दिलाय. आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये थ्रो ऍक्शन आणि चक गोलंदाजी करू शकत नाही. अन्यथा तुम्ही केलीत आणि नो बॉलचा सिग्नल आला म्हणजे 3 धाबांची पेनल्टी आणि नो बॉल म्हणजे एकूण 4 धावा. आणि त्याचबरोबर येणारा पुढचा चेंडू नवीन गोलंदाजाला फ्रीडचा फेकावा लागेल. आणि अर्थातच व्यासपीठावर उपस्थित मान्यवर इस्माइलभाई पाते यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. आणि या व्यक्तीचं खास एक वैशिष्ट्य म्हणजे इजाज कुरेशी यांची जबरदस्त फॅन आहेत मित्रांनो. आणि आपण पाहिलं तर इजाज कुरेशीची रत्नागिरी जिल्ह्यात कुठे मॅच असू दे तिथे जाणारे हे व्यक्तिमत्व आहे. इस्माइलभाई यांचा यथोचित सन्मान केला जातोय कारण इजाज कुरेशी हे देखील या स्पर्धेमध्ये खेळण्यास उपस्थित राहणार आणि त्यांच्यासाठी 5 दिवस हे व्यक्तिमत्व जमातीचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विनंती कर आशिक भाई आपण देखील या. आशिक भाई या प्लीज. आणि अर्थातच एक मोठा सन्मान असणारे स्वागत देखील असणार आहे कारण इजाज भाईचे जबरदस्त इस्माइल भाई जबरदस्त कामगिरी यांच्या माध्यमातून. आणि आपण पाहिलं तर सर्वांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी उपस्थिती दर्शवले सर्वांचा हार्दिक आभार. थँक्यू व्हेरी मच. ओळीया सामन्याच्या दिशेने ओर टू सिद्दीक. धन्यवाद. यस, मैदानामध्ये गंगाधर इंगवलेला थांबवण्यात आलेला आहे. पंचांनी नो बॉलचा सिग्नल दिला. चक गोलंदाजी केली म्हणून या स्पर्धेमध्ये त्याच्यावरती बंधन. संकेत शिंदे आलाय फ्रीडचा चेंडू घेऊन. बॅकफुटवर गेलेत. ऑन साईडला घ्यावे मात्र चेंडूला वळण दिलंय. हलक्या हाताने चेंडूला केलं. हानीप्रमाणे डीप मधने येत आहेत. 1 धाव मिळेल. एका धावानं संघाची स्थिती आपण बघितली तर 5 धावांवरती. डावातला षटक विचार केला तर पहिलं षटक चालू आहे. तुम्हाला बनवायचे 5 ओव्हरमध्ये तब्बल 70 धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचा आहे. शेवटचा मॅच आहे, क्वार्टर फायनलचा मॅच आहे. जो जिंकेल तो अर्थातच उपांत्य परीक्षा लढतीला सज्ज होणार आहे. या षटकातला पुढचा चेंडू टापा पडल्यानंतर अग्नी परीक्षा पंचांचा सिग्नल वाईट बॉल. खूपच टापा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू होता. डोक्यावरनं जाणारा चेंडू. पंचांनी वाईट बॉलचा सिग्नल दिलाय. धाबांचा विचार केला तर स्थिती झालेली आहे एकूण 6 धाबा. षटकचा विचार केला तर पहिलं षटक या ठिकाणी हातलं जातोय. मुरादपूर एंड कडनं संकेत शिंदे मॅन फ्रॉम खेड. फुल टॉस चेंडू हलक्या हाताने केला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो तर मध्ये खूप चांगली फेक. टाळांचा गजर आपण बघतोय. चेंडू डॉट येतोय. धावसंख्या आपण बघितली तर 6 धाबा. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकात चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू झालेत. आणि गंगाधर इंगवणेनं पहिला चेंडू ते एष्ट्या उद्ध्वस्त केला होत्या हसन हमदुलेच्या. हसन हमदुले माघारी परतला आणि या ओव्हर मध्ये गोलंदाज संकेत गोलंदाजी मार्कवर आहे. बॅकफुटवर गेले. खूप चांगला फटका. यावेळी मात्र चेंडूला वळण दिलंय. वाय देशमुखच्या दिशेनं कुंदन रोहिलकर चेंडू मागे धावतोय. चेंडू सीमा पार 4 धाबांकरता
देवभाऊ आमचे अतिथी आहेत आणि तुमचा यथोचित सन्मान देखील केला जातोय. परवेशभाई कोंडेकर यांचं देखील इम्तियाजभाई कडू आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करतो. धन्यवाद. ओव्हर टू सिद्दीक. यस, आपण मॅच कडे देखील जाणार आहोत. महत्वाचा मॅच मैदानामध्ये फलंदाज अफान बाद झालाय, ज्यांचा सन्मान मंचावरती केलं जाणार आहे. ते अर्थातच मंडप डेकोरेटर च्या भूमिकेमध्ये आपण त्यांना बघितलं आहे. धावसंख्या झाली आहे एकूण 10 धाबा, 2 गड्यांच्या मोबदल्या 5 चेंडू झालेत. शेवटचा मॅच आहे आजच्या संध्याकाळ मधला. प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत. आई मायबाप सगळे प्रेक्षक या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. खास करून महिला देखील बघतायत, त्यांचं मनापासून स्वागत आहे. वेळेत वेळ त्यांना देखील काढला आहे या स्पर्धेला. यावेळी मात्र इमाद मैदानामध्ये आलाय, खूप चांगला फटका खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये पहिला बाउन्स पडलाय, दुसऱ्या बाउन्स वरती क्षेत्ररक्षण केलाय, परंतु चेंडू सीमा पार. 4 धाबा करता अफलातून चौकार मैदानामध्ये येतोय. बॅट्समॅन इमादच्या बॅटमधनं 4 धाबा करता. इमाद मैदान के अंदर आए गए. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत. 14 रन बने गए, 14 लॉस ऑफ 2 विकेट. पहला विकेट हसन हमदुले, दूसरा विकेट प्रारंभिक बल्लेबाज में अफन बाकर लौटे गए. मैदान के अंदर शाहिद खेल रहे हैं मुजबर, और दूसरी तरफ इमाद हमदुले हैं. पहले ओवर के अंदर 14 बने, जीतने के लिए 24 गेंदे 56 रन. मुरादपुर का होम ग्राउंड है, शाम के समय इतिहास बनाने का मौका है. एक बार फिर देखिए ढलता हुआ सूरज, आने वाली शाम, ये किसके नाम, ये सवाल बन रहा है. दर्शक वही देख रहे हैं, टक लगाकर देखा जा रहा है इस मैच को. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज दूसरे ओवर के अंदर अमित पवार, पावर प्ले का मैंडेटरी पावर प्ले का दूसरा ओवर लेकर तैयार. राइट आर्म ओवर द विकेट, स्ट्राइक इन पर शाहिद के लिए. पहली गेंद बैकफुट पर के बाद कब्जे के साथ उड़ाते हुए आसमान की तरफ खिलाड़ी है सुंदर फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग. सैम बहुत अच्छी फील्डिंग कर रहे हैं. बहुत अच्छा स्ट्रोक खेला था, मगर एक ही रन मिलेगा. स्ट्रोक खेलने के बाद इनको लगा था गेंद बाहर की तरफ जाएगी, और मगर एक ही रन मिलता. शाहिद मुजफ्फर को आप देख रहे हैं, अच्छा स्ट्रोक खेला था, कमाल का स्ट्रोक था. मिड विकेट और काउ कॉर्नर के बीच में खेलते हुए 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 15 रन स्कोर कार्ड के पर 2 विकेट के नुकसान पर. पावर प्ले का ओवर चल रहा है, दूसरा ओवर पावर प्ले का. मैन फ्रॉम अपलोडी अमित पवार, जिनको कुपर कहा जाता है, कुपर सबसे ऊपर. राइट आर्म ओवर द विकेट, अच्छी के बहुत अच्छी तरीके से सुंदर फील्डिंग. जड़ में गेंद थी, उतनी अच्छी फील्डिंग आप देख रहे हैं. विकेट के बीच में गेंदबाजी कर रहे हैं, जड़ में गेंदबाजी कर रहे हैं, मौका नहीं दे रहे हैं बड़ा शॉट खेलने के लिए. पहली गेंद पर बड़ा शॉट आया, दूसरी गेंद पर गेंदबाज ने कम बैक किया गया. अपलोली के जो कि एक बार फिर देखिए अमित पवार हैं, इनको ग्रामीण के अंदर कुपर कहा जाता है. राइट आर्म ओवर द विकेट, गति परिवर्तन है, बहुत खूबसूरती के साथ खेलते हुए खिलाड़ी वहां पर खड़े गए. तेजी के साथ खिलाड़ी आते हुए टप्पा खाने के बाद गेंद को उठाते हुए 1 रन खाते के अंदर जुड़ने बना है. दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर आप देख रहे हैं स्कोर कार्ड के पर 16 रन. 2 विकेट के नुकसान पर वाग्युरे के हनीफ और असद साबले जो वाग्युरे से बिलोंग करते हैं, ये 2 खिलाड़ी रुद्र के लिए आज खेल रहे हैं. रुद्र स्पोर्ट्स के लिए आप देख रहे हैं. रन संख्या 16 रन आने वाले ओवर के अंदर बताएंगे. वाग्युरे का टूर्नामेंट कितने लाखों का आ रहा है. खड़े खड़े खेलने की कोशिश है, बनने का बाहर किनारा गए. पीछे जो सुमित ढेकले विकेट कीपिंग कर रहे, उनके हाथों से एक बार फिर कैच छूटा गया. शाकिद मुजफ्फर स्ट्राइक इन पर इनको मौका मिलता हुआ बनने का बाहरी किनारा लगातार रन लेने की कोई कोशिश नहीं की. रन संख्या अभी भी कुल मिलाकर दूसरे ओवर के अंदर 16 रन 2 विकेट के नुकसान पर आप देख रहे हैं. अमित पवार का ओवर रोक लगाने वाला है, कदमों का इस्तेमाल किया गया है. अजीबो गरीब खेल रहे हैं, कभी आगे की तरफ आ रहे हैं, कभी एक बार फिर देखिए शरीर कहां पर है, इनका बल्ला कहां पर है. आगे आकर चलने वाला आपका शरीर, आपका बल्ला एक बार फिर गेंद तक जाना बहुत जरूरी है. मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करनी है. रन संख्या कुल मिलाकर 16 रन. अमित पवार बहुत अच्छा ओवर कर रहे हैं, और एक बार फिर खड़े खड़े खेलने की कोशिश. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है. दबाव बढ़ रहा है इस ओवर के अंदर, ज्यादा नहीं. इस ओवर में केवल और केवल ये ओवर की बात की जाए तो इस ओवर में 2 रन अमित पवार, इसीलिए इनको कहा जाता है कुपर सबसे ऊपर. ये लाजवाब ओवर था. जीतने के लिए अब जाकर 18 गेंदों में जीतने के लिए इस मैच के अंदर 54 रन की जरूरत है. कहीं बच जाइए, छोटा सा ब्रेक,
चर्चा जारी रहेंगे, गुफ्तगू जानेंगे, गाने के साथ वापस आते हैं। बल्लेबाज की बात की जाए तो मुछावर को आप देख रहे हैं, शाहिद मुछावर है। गेंदबाजी करने के लिए तीसरे ओवर के अंदर सैम आते हुए अपने ओर से पहला टीम कर से तीसरा ओवर लेकर आ रहे। 18 गेंदों का खेल बचा हुआ है, 54 रनों की जरूरत इस मैच के अंदर है। दो ओवर के अंदर मुरादपुर ने 2 नुकसान पर 16 रन बनाए हैं। मुरादपुर एंड की तरफ से गेंदबाजी करने के लिए तैयार है। ऑन साइड पर 5 खिलाड़ी, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी के तैनात। बहुत अच्छे फिटिंग की जमावट आप देख रहे हैं। गेंदबाज तैयार, टप्पा करने के बाद एक बार फिर थोड़ी सी ऑफ टर्म के बाहर दिया, आसानी के साथ इस गेंद को समझते हुए परखते हुए वाइदिश नॉकऑफ की तरफ असद साबले हम देख रहे हैं। बागीरे से जो बिलोंग करते बहुत अच्छे फिटिंग कर रहे हैं। और बाबला बागीरे का टूर्नामेंट इस साल 10 फरवरी से लेकर 14 फरवरी के बीच में बहुत बड़ा टूर्नामेंट है। 1,02,000 इनामी राशि लगाई इस साल उस टूर्नामेंट के अंदर। उसके बारे में भी लगातार चर्चा होती रहेगी। वो टूर्नामेंट भी बड़ा है, मुरादपुर का टूर्नामेंट भी बड़ा, बहुत अच्छा टूर्नामेंट है। इस गेंद को भी खड़े खड़े खेलते हुए गेंद एक बार फिर देखिए पॉइंट के खिलाड़ी ओमकार देसाई के हाथों में जाते हुए डीप में जरूर खेल रहे मगर सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिल रहा है। ओवर की बात की जो तीसरा ओवर चल रहा है, रन संख्या की बात की जो तो 19 रन 2 विकेट के नुकसान पर सिंगल डबल से काम नहीं बनने बना गए। बारी में एक बार फिर छक्का ना हो तो क्रिकेट एक बार फिर बेकार लगता है, अतिथि ना हो तो मंच बेकार लगता है। बल्लेबाज एक बार फिर देखते हैं ऑफ टर्म के बाहर क्या गई है गेंद, अंपायर का सिग्नल वाइट बॉल। रन संख्या कुल मिलाकर 19 रन 2 विकेट के नुकसान पर स्कोर कार्ड के ऊपर व्हाइट बॉल जरूर आया है। सैम अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी कर रहे हैं। बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा, सुमित डेकले इस बार कोई गलती नहीं करते हुए विकेट का पता करता हुआ गॉन। सुमित और ओमकार के बीच का रिएक्शन बहुत अच्छा है। चर्चा इनके बीच की है, गाने के साथ वापस आते हैं। मुकाबला है, इमाद का भी विकेट गिरा है। जीतने के लिए कुल मिलाकर 51 रन अभी भी बनाने, मैच अभी भी समाप्त नहीं हुआ। 15 गेंदे आपके पास शेष है, 51 रन की जरूरत है। नए बल्लेबाज पिछले मैच के हीरो तालिब हमदुल्ले आए हैं। स्ट्राइक पर तालिब है, नॉन स्ट्राइक पर शाहिद मुछावर को आप देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राइट अप होल्ड द विकेट। ओहो, एक बार फिर देखिए गेंद कहां पर है, शरीर कहां पर है, रफ्तार अच्छे, टपकाने के बाद चौथे 5वें स्टंप पर से गेंद विकेट कीपर सुमित डेकले के दस्ताने में जाते हुए कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। ओवर की बात की जब तीसरा ओवर मैदान के अंदर जारी है, आपको बनाने 70 रन, आपने बनाए 19 रन 3 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर मैदान के अंदर जारी है। ये भी अच्छे, एक बार फिर देखिए शॉट सिलेक्शन तो अच्छा था मगर बल्ले के ऊपरी हिस्से पर लगने के बाद शॉट पॉइंट पर गेंद आते हुए खिलाड़ी वहां पर गंगाधर खड़े गए, इन्होंने गेंद को पकड़ा और 1 रन खाते के अंदर झुंड बना गए। रन संख्या कुल मिलाकर 20 रन 3 विकेट के नुकसान पर मुरादपुर एक बार फिर स्ट्रगल कर रहा है। मुरादपुर को जद्दोजहद करने की जरूरत है, स्ट्रगल करने की जरूरत है। इस मैच में बड़े शॉट की जरूरत है। अक्रॉस स्टंप चले गए थे, शॉट अच्छा नहीं है, टाइमिंग अच्छा नहीं, हवा में उड़ती हुई गेंद विकेट कीपर सुमित डेकले के दस्ताने में, चौथा विकेट। जीतने के लिए 50 रनों की जरूरत है। मुरादपुर 11 यंग फाइटर मुरादपुर को जीतना इस मैच के अंदर। रुद्र स्पोर्ट्स की टीम आप देख रहे हैं, पहले बल्लेबाजी की 69 रन बनाए, 70 का टारगेट रखा। अब जाकर मुरादपुर 11 जीतने के लिए 12 गेंदे 50 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज शाहरुख हमदुल्ले मैदान के अंदर आते हुए, स्ट्राइक एंड पर तालिब, नॉन स्ट्राइक एंड पर शाहरुख हमदुल्ले रहेंगे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज जिन्होंने पिछला ओवर 2 रन का किया वो अमित पवार अपने ओर से दूसरा, टीम की ओर से चौथा ओवर लेकर गेंदबाजी के मोर्चे पर आते हुए 12 गेंदे 50 रन मुकाबला जीतने के लिए चाहिए। शाम की दूधिया रोशनी गायब होते हुए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार पर। पहली गेंदे खड़े खड़े एक बार फिर ज्यादा बाहर की तरफ जा रहे हैं। क्या ये डर रहे हैं? एक बार फिर डरना नहीं, डट कर मुकाबला करना है। पीछे की तरफ नहीं जाना है, आगे की तरफ आना है। ये पीछे ज्यादा जा रहे हैं। 11 गेंदों का खेल शेष, 50 रनों की जरूरत है मुरादपुर 11 को।
फुल टॉस है बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेलते में खिलाड़ी वहां पर खड़े हैं कुंदन रोहिलकर अच्छी फील्डिंग करते हुए अच्छा थ्रो आता हुआ 1 रन से ज्यादा कुछ नहीं मिलेगा वक्त से पहले नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता है 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 21 लॉस ऑफ 4 विकेट इस मैच के अंदर शाहरुख खड़े खड़े खेल रहे हैं बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं ऊपर की गेंद ऑफ स्टंप के बाहर है वाइट बॉल का ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। लक्षात ठेवा उद्याचं सत्र ठीक 10 वाजता 4 संघ खाली आमच्यापर्यंत पोहोचवा उद्या कुठले 4 संघ घेत आहेत त्याची चर्चा होणं फार गरजेचं आहे उद्याचा दिवस महत्वाचा दिवस शुक्रवारचा दिवस आहे म्हणून 10 वाजता उद्याच्या सत्राला ठीक पहिला बॉल 10 वाजता पडणार याची दक्षता सर्व प्रेक्षकांना सर्व खेळाडूंना सर्व संघ नायकांना आणि जो संघ मालक आहे त्याने घ्यायचे आहेत खूप चांगला मॅच मैदान गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अपने बॉलिंग मार पर और एक बार फिर गति परिवर्तन है अजीब गरीब खेलने की कोशिश है कल के दिन पर इस टूर्नामेंट में M2 चैंपियन TWJ गुहागर तिरुपति सावरडा शबाब जुई 11 ये महाड़ वाले खिलाड़ी रहेंगे यानी ये 4 टीमें टॉप क्लास की हैं M2 चैंपियन TWJ गुहागर शाहरुख के बल्ले से बहुत अच्छा स्ट्रोक आता है लगन की तरफ खिलाड़ी है हनीफ रुमाने बहुत अच्छी फील्डिंग करते हुए चौथा ओवर मैदान के अंदर जारी है चौथे ओवर के अंदर रन संख्या 24 ज्यादा रन नहीं बने 70 का पीछा इस मैच के अंदर है बैलेंस में अभी भी 46 रन बचे हुए हैं उद्याचं सत्र पण बघितलं तर ठीक 10 वाजता उद्या सुरुवात होणार आहे तालिब ने आड़ी बल्ले के साथ खेला स्क्वेयर की तरफ गेंद जाते हुए खिलाड़ी संकेत शिंदे बहुत अच्छे फील्डिंग करते हुए 1 रन खाते के अंदर जुड़ता हुआ 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 26 रनों पर पहुंचते हुए 4 ओवर का खेल समाप्त है 4 ओवर में 26 बनाए गए हैं जीतने के लिए 6 गेंदे और 44 रनों की जरूरत है आणि इथं आपण पाहिलं तर शेवट षटक फलंदाज बाद होते तालिब अर्थातच कुंदनला मिळालेले पहिले यश मित्रांनो उद्याचं सत्र अत्यंत महत्वाचं आहे उद्याचे सत्र ठीक 10 वाजता सुरू होईल कारण जे उद्याच्या सत्रात खेळणारे संघ आहेत ऑर्गनाइज अर्थातच आमचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते त्यांना कॉल करून अर्थात त्यांना टायमिंग देखील दिलं जाणार कारण उद्या शुक्रवार आहे आणि अर्थातच शुक्रवार आमचा मधला जो वेळ असणार आहे दुपारचा जुम्मा असल्यामुळे अर्थात नमाजचा वेळ असणार आहे आणि त्यासाठी अर्धा पाऊण तासा नक्कीच जाणार आहे त्यामुळे उद्याचं सत्र सकाळी 10 वाजता ठीक चालू होणं गरजेचं आहे आणि ज्यांना ज्यांना कॉलिंग करून जे संघ उशिरा येतील त्यांना म्हटलं पेनल्टीला सामोरं जावं लागेल आदिलने जर षटकार मारला तर शाहिद गोदरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक एकाच षटकारासाठी आणि आपण पाहिलं तर अर्थातच उद्याच्या सत्रात अत्यंत महत्वाचं आहे आजच्या सत्रातील संघ आपण अर्थातच रुद्र स्पोर्ट्स हा संघ आपण पहिला संघ आहे जो अर्थातच ज्याने तिकीट कन्फर्म केलंय उपांत्य फेरीच्या सामन्याचं दर्जेदार संघ आहे आजचं सत्र गाजवलं अर्थातच सुमित ढेकळे ओमकार देसाई दोन्ही खेळाडूंनी आजचं आपण कामगिरी पाहिली तर ऍज अ आयकॉन म्हणून जबरदस्त कामगिरी मित्रांनो आपण ह्या दोघांची पाहिली आणि ते सामना संपला मित्रांनो अर्थातच आपण पाहिलं तर आजचा दिवस अत्यंत गाजवला खऱ्या अर्थाने रुद्र स्पोर्ट्स संघाने त्याच्यामध्ये ओमकार देसाई अर्थातच आपण सुमित ढेकळे विरारचा सुपुत्र आणि बाहुबली
अर्थातच आजच्या दिवसाचा प्लेअर ऑफ द डे देखील मॅन ऑफ द मॅच आजच्या सामन्याचा आपण पाहिलं तर अर्थातच आपण पाहिलं तर ओमकार